भारतात प्रत्येक मध्यमवर्गीय माणसाचं एक स्वप्न असतं, स्वतःचं घर. पण हेच स्वप्न अनेक वेळा त्याच्या आयुष्यातील सर्वात मोठं आर्थिक ओझं बनतं. आज लाखो लोक दर महिन्याला ईएमआय भरत आहेत. पण त्यापैकी किती जणांना माहितीये की ते बँकेला नेमकं किती व्याज भरत आहेत? किती जणांना माहितीये की एक छोटीशी आर्थिक चूक त्यांना 10, 20 किंवा 30 लाख रुपये जास्त भरायला लावू शकते? आणि किती जणांना माहितीये की काही विज्ञानाधारित पद्धती वापरून हेच गृहकर्ज अनेक वर्ष आधी संपवता येऊ शकतं? जर तुम्ही सध्या गृहकर्ज भरत असाल, भविष्यात घर घेण्याचा विचार करत असाल किंवा तुमच्या कुटुंबातील कोणाचंही गृहकर्ज चालू असेल, तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. कारण आज आपण फक्त गृहकर्जाबद्दल बोलणार नाही, तर आपल्या आयुष्यातील 20 ते 30 वर्षाचा आर्थिक प्रवास बदलू शकणाऱ्या गोष्टी समजून घेणार आहोत. भारतातील सामान्य आणि मध्यमवर्गीय कुटुंबासाठी स्वतःचं घर हे केवळ 4 भिंतींचं बांधकाम नसतं, तर ते आयुष्यभराच्या मेहनतीचं, स्वाभिमानाचं आणि सुरक्षित भविष्याचं प्रतीक असतं. म्हणूनच अनेक लोक आपल्या पहिल्या पगारापासून घराचं स्वप्न पाहायला सुरुवात करतात. वर्षानुवर्ष बचत करतात, स्वतःच्या इच्छा बाजूला ठेवतात, सुट्ट्यांवर जाणं कमी करतात, महागड्या वस्तू विकत घेणं टाळतात आणि शक्य तितके पैसे साठवतात. पण आजच्या काळात घरांच्या किमती इतक्या वाढल्या आहेत की फक्त बचतीवर घर घेणं बहुतेक लोकांसाठी अशक्य झालंय. त्यामुळे शेवटी त्यांना बँकेचं दार ठोठवावंच लागतं. बँक कागदपत्र तपासते, पगार तपासते, सिबिल स्कोअर तपासते आणि मग आनंदाची बातमी देते. तुमचं गृहकर्ज मंजूर झालं आहे. त्या क्षणी संपूर्ण कुटुंब आनंदात असतं. नवीन घर, गृहप्रवेश, नातेवाईकांचं कौतुक, मुलांच्या चेहऱ्यावरचा आनंद, सगळं काही स्वप्नवत वाटतं. पण त्या आनंदासोबत एक अदृश्य जबाबदारीही घरात प्रवेश करते. आणि तिचं नाव असतं EMI. सुरुवातीला ती EMI फार मोठी वाटत नाही. कारण पगार चांगला असतो, नोकरी स्थिर असते आणि भविष्य उज्ज्वल वाटत असतं. पण आयुष्य कधीच एका सरळ रेषेत चालत नाही. काही वर्षांनी मुलं मोठी होतात, त्यांचा शिक्षणाचा खर्च वाढतो, आई-वडिलांच्या आरोग्यावर खर्च सुरू होतो, महागाई वाढते, इंधनाचे दर वाढतात, वीज बिल वाढतं, विम्याचे हप्ते वाढतात आणि रोजच्या जगण्याचा खर्चही वाढत जातो. पण या सगळ्या बदलांमध्ये एक गोष्ट मात्र बदलत नाही. दर महिन्याला खात्यातून जाणारी गृहकर्जाची EMI. अनेकदा पगार वाढतो, पण त्याचबरोबर खर्चही वाढतो आणि त्यामुळे कर्ज कमी करण्यासाठी अतिरिक्त पैसे उरतच नाहीत. हळूहळू अशी वेळ येते की माणूस पगारासाठी काम करत नाही, तर फक्त EMI भरण्यासाठी काम करत आहे असं वाटू लागतं. सकाळी उठून ऑफिसला जाणं, दिवसभर मेहनत करणं आणि महिन्याच्या शेवटी पगार खात्यात येण्याआधीच त्यातील मोठा हिस्सा बँकेकडे जाणं, हेच आयुष्याचं चक्र बनून जातं. अनेकांना असं वाटतं की ते घराचे मालक आहेत. पण वस्तुस्थिती अशी असते की जोपर्यंत शेवटचा हप्ता भरला जात नाही, तोपर्यंत त्या घरावर बँकेचाही अधिकार असतो. सर्वात दुर्दैवी गोष्ट म्हणजे बहुतेक लोक गृहकर्ज घेताना फक्त EMI किती आहे हे पाहतात. महिन्याला 30,000 परवडतील का? 40,000 परवडतील का? एवढाच विचार केला जातो. पण या कर्जासाठी मी बँकेला पुढील 20 किंवा 25 वर्षात एकूण किती पैसे देणार आहे, हा प्रश्न फार कमी लोक विचारतात. आणि इथूनच आर्थिक अडचणींची सुरुवात होते. कारण गृहकर्ज ही फक्त EMIची गोष्ट नसते. ती तुमच्या आयुष्याच्या पुढील 2 ते 3 दशकांवर परिणाम करणारा आर्थिक निर्णय असतो. अनेक लोक वयाच्या 30 ते 35व्या वर्षी गृहकर्ज घेतात आणि त्याची परतफेड करता करता वयाची 55 ते 60 वर्ष कधी येतात हे त्यांनाही कळत नाही. ज्या वयात निवृत्तीची तयारी करायची असते, स्वतःसाठी जगायचं असतं आणि आयुष्यभराच्या मेहनतीचं फळ उपभोगायचं असतं, त्या वयातही अनेक लोक EMI भरत असतात. निवृत्तीनंतर नियमित पगार थांबतो, वैद्यकीय खर्च वाढतो, पण आर्थिक जबाबदाऱ्या संपत नाहीत. म्हणूनच अनेक ज्येष्ठ नागरिकांकडे घर असतं, पण हातात पुरेशी रोख बचत नसते. ते श्रीमंत दिसतात, पण आर्थिकदृष्ट्या तणावात जगत असतात. प्रश्न असा नाही की घर घेणं चुकीचं आहे. प्रश्न असा आहे की घर घेताना आपण गृहकर्जाचं गणित समजून घेतो का? कारण जे लोक हे गणित समजून घेतात,
तेच अनेक वर्ष आधी कर्जमुक्त होतात, लाखो रुपयांचं व्याज वाचवतात आणि निवृत्तीपूर्वी आर्थिक स्वातंत्र्य मिळवतात. आणि पुढच्या भागात आपण समजून घेणार आहोत की गृहकर्जामध्ये खरं विज्ञान कुठे दडलं आहे. बँका सुरुवातीच्या वर्षात तुमच्या EMI मधील जास्तीत जास्त पैसे व्याजाकडे का वळवतात आणि एक छोटासा बदल करून तुम्ही आयुष्यभरात लाखो रुपये कसे वाचवू शकता.